जे मॅडमनी जर या वेळेला युवराजला सोडलं तर तो परत कधी आपल्या हाती लागेल आपल्याला काहीच सांगता येत नाही. पण जे मॅडमच्या पद्धतीवर विश्वास ठेवण्यापलीकडे आपण काहीच नाही करू शकत. हे बघ, लेट्स होप फॉर द बेस्ट. पण युवराजला शिक्षा होईल हे मात्र नक्की. पण त्यांच्या पद्धतीचीच तर काळजी वाटतेय ना, कारण निशीची आई तुम्ही तोंड बंद करा. एक शब्दही बोलायचा नाहीस तू. झालं ना सगळं मनासारखं? हा, अगं लाज वाटली पाहिजे तुला. माझ्या मुलीचं लग्न ठरताना माझ्या जावई बापूंना नको नको ती नावं ठेवलीस, नंतर त्यांच्याच मागे लागलीस आणि त्यांनी भाव दिला नाही म्हटल्यावर या भाडेकरूचा हात धरून या घरात शिरलीस आणि मोठ्या सुनेचा मान मिळवलास. इथेही माझ्या निशीला तिची जागा मिळू दिली नाहीस ना. ते करून मन भरलं नाही तुझं, तर आता जावई बापूंना तुरुंगात पाठवलेस. पण एक लक्षात ठेव, निशीची आई अजून जिवंत आहे. वसुधाने मालतीचा संसार जसा उद्ध्वस्त केला ना, तसा माझ्या मुलीचा संसार मी उद्ध्वस्त करू देणार नाही तुला. हॅलो मॅम, मी कौशिकी खांडेकर. माझ्या भावाला ॲक्च्युली अरेस्ट केलं आहे. मला त्याला जरा प्लीज एकदा भेटू द्या ना. आय एम सो सॉरी मॅडम. काय गुन्हेगारांना भेटायची आता ही वेळ नाही, पण त्यांना भेटायला एक स्पेसिफिक वेळ दिली आपण. संशयित म्हणा, गुन्हा अजून प्रूव्ह झालेला नाही आहे. हे बघा प्लीज, मी तुम्हाला रिक्वेस्ट करते. मला युवराज खांडेकर जे कधीच चुकत नाही. गुन्हेगार की संशयित एका नजरेत ओळखते. काय वकील साहेब? वकील साहेब तर कालपासून ठाणच मांडून आहे तिकडे. हां, अहो वकील साहेब, पुन्हा पुन्हा फाईल मधले तेच पेपर बघून त्याच्यातला मजकूर बदलणार नाही. ड्रग्सची केस आहे, नार्कोटिक ऍक्ट, नॉन बेलेबल ऑफेन्स आहे. सांगा ना तुमच्या मॅडमना. ते वकील तर गप्पच झालं. काही हरकत नाही, मी सांगते. पोलीस NDPS ऍक्ट सेक्शन 37च्या अंडर हे असे गंभीर गुन्हे कॉग्निजिबल आणि नॉन बेलेबल असतात. कॉग्निजिबल म्हणजे वॉरंटची गरज नसते हे माहिती आहे मला. गुड. तरी सुद्धा काय फॉर्मॅलिटीज वर खाली झाल्यामुळे मोठ्या घरातला गुन्हेगार हातचा सुटू नये म्हणून मी चौकशी करताना सुद्धा वॉरंट घेऊन त्याला अरेस्ट करायला आले होते. त्यानंतर कलम 29 क्रिमिनल कॉन्स्पिरसी ऍक्ट, ड्रग सिंडिकेटचा भाग असणं, त्यांच्या कटात सामील असणं. आणि हे सगळं जर सिद्ध झालं ना, तर गुलाबला जेवढी शिक्षा होणार होती तेवढीच शिक्षा तुमच्या भावाला होऊ शकते. मी नाही देणार, अर्थात कोर्ट देईल. हो, पण आम्ही जामिनाकरता अर्ज करू शकतो. ऑफकोर्स करू शकता. मी तर म्हणते करा आज. अहो, कायद्याने सगळ्यांना हक्क दिलेले आहेत. पण कसं आहे ना की कोर्टात जाण्यापूर्वी इथे कस्टडीत असताना त्यांची विचारपूस करायला, चौकशी करायला आम्हाला थोडासा वेळ लागेल. थोडा म्हणजे 7 दिवस. एक्झॅक्ट 7 दिवस पुरेसे आहेत मला. तुमच्या बोलण्यातनं मला काय वाटतंय माहितीये, युवराजला अडकवायचं हे तुम्ही ठरवलंय. हे तुमच्या बोलण्यातनं मला क्लिअरली दिसतंय. अहो, मी अडकवण्याचा काय प्रश्न आहे मॅडम? तुमच्याच घरात त्याला गुन्हेगारासोबत बघितलं गेलंय. तुमच्या घरात. युवराज गुन्हेगाराला ओळखतो म्हणून तो गुन्हेगार आहे किंवा तो याच्यात सामील आहे असं सिद्ध तर होत नाही ना. गुन्हा सिद्ध होणं आणि गुन्हेगाराला आश्रय देणं यात फरक आहे मॅडम. नाही, मी हात जोडते तुमच्या समोर. निश्चय तुम्हाला वाटतंय तसं खरंच काही नाही हो. हे बघा, आता निशीची परिस्थिती खरंच खूप वाईट आहे. आता तिला आपल्या सगळ्यांची गरज आहे. आपण या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून प्लीज तिची मदत करूयात. आपण प्लीज खोटी नाटकं बंद कर. काकू, हात सोडा तिचा. ए कपडे, तुझ्या बायकोला समजव. काकू, हात सोड. आधी जखमा करायच्या आणि मग मलम लावायचा. ही जुनी कोड आहे तिची. पण हे तारिणी, ही नाटकं ना खांडेकरांकडे करायची, माझ्याकडे नाही.
आता तुम्हीच सांगा, कसं सोडणार मी तुमच्या भावाला? हा, तुम्हाला माहिती तरी आहे गुलाब कोण आहे? ड्रग माफिया आहे माहिती आहे. हो, पण फक्त तेवढंच नाहीये. नवरात्रीत मुली गायब होतात ना, त्यांना किडनॅप करणं, त्याचं ट्रॅफिकिंग. एक्स्टॉर्शन, मर्डर्स आणि मोठे मोठे स्कॅम्स यात तो इन्व्हॉल्ड आहे हे सगळ्यांना माहिती. एक्झॅक्टली. आणि एवढं सगळं करून सुद्धा उजळ माथ्याने फिरून तो सिस्टीमला चॅलेंज करतोय, अशा माणसाला तुमच्या भावाने मदत केली, हे चुकीचं आहे का बरोबर आहे? एकतर पोलीस डिपार्टमेंटकडे गुलाबची काही इन्फॉर्मेशन नाहीये. कॉन्फरन्सही घेतली नाही. आय एम व्हेरी शुअर त्यांच्याकडे फोटो सुद्धा नाहीये गुलाबचा. गुलाब, काकू हात सोडा, तिचा दुखतंय तिला. मग तुझ्या बायकोला समजाव ना, माझ्या आणि माझ्या मुलींच्या वाकड्यात जायचं नाही. ती कोणाच्याही वाकड्यात गेली नाहीये, उलट तुमचा जावई नाही. तारिणी, बेलसरेंकडे असताना तू खूप सहन केलेस आणि हे यांचं घर नाहीये. तुला त्रास दिलेलं मी सहन करू शकत नाही. हो, तुम्ही दोघंही लक्षात ठेवा, काहीही करा, पण माझा जावई या घराचा खरा वारसदार युवराज खांडेकर सन्मानाने या घरात परत येणार. ही काळ्या दगडावरची रेख आहे, लक्षात ठेवा. निशीची आई, मागेच थांबायचं, घरात यायचं नाही. चलो मागे. हाय, तुम्ही कोण? कौशिकी ताई, तुम्ही मला ओळखलं नाही? अहो, मी मित्र, युवराजचा मित्र. नाही सॉरी, मी तुम्हाला ओळखलं नाही, सॉरी. अरे रेखाताई तुम्ही काय हो? असा का चेहरा केलाय? मी आलेला आवडला नाहीये का? हो, असं काय म्हणताय? तुमच्या मुलीचं घर आहे, तुम्ही कधीही येऊ शकता. पण काही कळवलं नाहीत ना, म्हणून आश्चर्य वाटलं. बसा ना. बाकी घरात सगळे कसे आहेत? माधवराव आणि सुमियाजी, अहो ते वारीला गेले आहेत ना. आणि नमा, काव्या, मालतीताई. बस बस झाली. बेलसरेंची सगळी माणसं मोजून झाली आणि सगळे टणटणीत आहेत. चांगले चांगले. आज अशा अचानक आलात, म्हणजे कळवलं असतं तर जरा. आधी कळवून असा काय फरक पडला असता? खांडेकरांकडे सगळ्या गोष्टी अचानकच घडतात ना, म्हटलं अचानकच दाट टाकावी. अचानक नाही हो, सगळं ठीक आहे. हे सगळं बघा, माझ्यापासून काही लपवू नका. माझ्या काळजाचा तुकडा दिलाय मी या घरात. माझ्या मुलीला जर काही त्रास झाला ना, तर ते मला सहन होणार नाही. म्हणजे तुम्हाला आमच्या युवराज. कळलंय, सगळं कळलंय. काय झालंय, कुणी काय केलंय सगळं. निशी कुठे आहे? तिच्या रूम मध्ये. निशू, वहिनी